तर आपल्या इन्स्टा फॅमिलीचं सर्वांचं मनापासून आभार, कारण की आपले 50K कंप्लीट झालेले. तर घरापासूनच सुरुवात केलेली पहिला केक कापायला. तर काय विषय नाही भावानो, असंच प्रेम राहू द्या, असंच सपोर्ट राहू द्या. तर हॅलो भावानो, आपली गाडी भरलेली कुठं? नांदेडला. आणि बऱ्याच दिवसानंतर दोन्ही गाड्या पण भरलेल्या. ह्यो लकी कबूतर रमजाची गाडी आणि आपली गाडी दोन्ही पण नांदेड साईडलाच भरलेल्या. मी तर जरा अलीकडे जाणार होतो, पण रमजानची जी गाडी होती ती पुढं 70 किलोमीटर पुढे जाणार होती, म्हणजे प्रॉपर नांदेडला. तर दोघं पण निघलो आणि पुढं उगलेडीत आलो तर आपल्याला ह्यो सलमान आणि देवांग गाठ पडली. मग काय त्यांच्याबरोबर गाडबेड घेतली आणि आपल्याला जरा गडबडच होती, कारण की निघायलाच भरपूर उशीर झालेला. मग काय डायरेक्ट विटा पास करून लागलो घाटात. काय विटा कर, या इलेक्शनला तुम्ही जरा जोर लावला नाही बरं का. जरा जोर लावला असता तर या घाटातला जरा रस्ता क्लिअर कट झाला असता. पण चला, काय विषय नाही. तर पुढे आलो डायरेक्ट नागज फाट्याला. नागज फाट्याला आता डायरेक्ट लेफ्ट टर्न मारला की आता सोलापूरपर्यंत सुसाट जायचं. पण काय, जे आपण विचार करतो ना ते होत नाही, कारण की रस्त्यात आपल्याला जर आपले फॅमिली मेंबर भेटले ना तर थांबायला लागतं. मग काय पुढे आल्यानंतर उशीर पण झालेला, 1-1:30 वाजलेले. चला म्हणलं जेवण करूया. ह्यो बाबा बघा भुका लागल्यामुळं काय खाली बघून खाया लागलाय, वर काय बघणार झालाय कॅमेराकडे. मग काय दोघांनी जेवण बिवण केलं आणि लागलो रस्त्याला आणि आलो डायरेक्ट आपल्या लातूरच्या या चौकात. बायपासचा चौक आहे भावांनो. मागच्या वेळी इथं आल्यानंतर या लाईटॉनचा जरा डिस्को डान्स चाललेला, पण ह्यावेळी काय तसं काय नव्हतं. आणि आलो डायरेक्ट पुढे आल्यानंतर यो 0706 वाला MH24 आपला जोडीदार गाठ पडला. मुंबई वाशीतून सफरचंद घेऊन नांदेडला चाललेला. तर रमजाला म्हटलं आता तू जा त्याच्याबरोबर. आणि मला तर काय अलीकडे 70 किलोमीटर थांबायचं होतं पाठच्या दारात जाताना. आता रमजाला म्हटलं तू जा पुढे आता त्याच्याबरोबर, मी जातो पाठच्या दारात. मग काय पाठच्या तिथं गेलो, गाडी बिडी खाली केलो आणि लागलो रोडला. लागल्यानंतर मस्तपैकी जाळी बिळी मारून घेतली आणि जाताना जरा म्हटलं सोलापूरला जाऊन काहीतरी रिटर्नचं जुगाड करावं, म्हणून सोलापूरच्या मार्केटला जायला लागतंय म्हटलं. मग आता म्हटलं चला डायरेक्ट जाऊ. मग आलो औषध आल्यानंतर आपल्याला ह्यो जोडीदार गाठ पडला औषधाचा. मग त्याच्याबरोबर पण गाठबेड घेतली आणि जरा गडबडच होती, कारण की आपल्याला सोलापूरच्या मार्केटमध्ये जाऊन काय जुगाड लागतंय का रिटर्नचं ते बघायचं होतं. कोल्हापूर कराड काय असेल त्या, कांद्याचा पण सीझन चालू होता. मग काय आलो पुढे औषधाचा. तिथं आपल्याला जरा खायची होती आपल्याला बासुंदी. म्हटलं चला आता लय दिवसात ना आता बासुंदी खायचे. बासुंदी खाल्लो भावानो, एक नंबर बासुंदी लागते बरं का. या साईडला आल्यानंतर जरा कधीतरी बासुंदीचा आस्वाद पण घेत चला. आणि आलो डायरेक्ट आपल्या अनवरबाईच्या इथं. अनवरबाईच्या इथं आल्यानंतर आपल्याला जरा किरकोळ काम करायचं होतं. जरा बंपरला डॅश कुणीतरी दिलेला, आतलं वेल्डिंग स्पॉट तुटलेले, ते वेल्डिंग स्पॉट मारायचे होते. मग घेतलं काम उरकून आणि डायरेक्ट आलो सोलापूरच्या मार्केटात. तर भावांनो, हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. जाताना जरा फॉलो करा. धन्यवाद.